नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज जी घटना आपण ऐकणार आहोत, जी घटना आपण बघणार आहोत, अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अत्यंत हृदयद्रावक घटना आहे आणि आमच्यासाठी, आपल्या सगळ्या परिवारासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही घडलं, थंबनेल आपण बघितलंच असेल. जे काही घडलं ते अतिशय दुःखद होतं. 3 मुली, सख्ख्या बहिणी यांनी गाझियाबादमध्ये एकाच वेळी एकत्र बिल्डिंगच्या 9व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या त्यांनी का केली, कशामुळे केली, या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी काय हे आपण सखोल जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कोरियन लव्ह हा गेम कसा या मुलींच्या जीवावरती बेतला, या गेममध्ये नेमकं काय काय होतं, कसा खेळला जातो आणि जीव देईपर्यंत या मुली असतील किंवा किशोरवयीन मुलं मुली असतील, हे कसे या गेममध्ये इतके इन्व्हॉल्व होतात, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. पहिले घटना आणि मग या गेम संबंधीची सविस्तर माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्यासाठी फार उपयुक्त आणि सावध करणारी ही माहिती आहे. दिल्ली जवळचं एक ठिकाण म्हणजे गाझियाबाद आणि या गाझियाबादमध्ये भारत सिटी सोसायटी नावाची एक सोसायटी आहे, रहिवासी ठिकाण आहे. या भारत सिटी सोसायटीमधीलच ही घटना आहे. भारत सिटी सोसायटी ही अत्यंत भव्य आणि मोठी सोसायटी आहे. अनेक फेज आहेत त्यामध्ये. त्यातल्याच एका फेजमधल्या, एका बिल्डिंगमधल्या 9व्या मजल्यावरती केतन गुर्जन ही व्यक्ती आणि त्यांचा परिवार हे राहत होते. केतन गुर्जन परिवारात एकूण 8 सदस्य, 5 मुलं आणि इतर सदस्य. तर त्यांच्या परिवारात कोण कोण आहे, कसे कसे आहेत, हे आपण इथपर्यंत नको जाऊया. 8 सदस्यांचा त्यांचा परिवार होता. 907 नंबरचा त्यांचा फ्लॅट, या ठिकाणी ते भाडेकरू म्हणून राहत होते. कोरोना काळात या केतन गुर्जन यांचा व्यवसाय होता, तो ठप्प झाला. आर्थिक अडचणी यायला लागल्या आणि त्यांच्या 3 मुलींनी शाळेत जाणं बंद केलं आर्थिक परिस्थितीमुळे, अशी माहिती आहे. ह्या 3 मुली दिवसभर घरातच असायच्या आणि आई वडिलांच्या मोबाईलवरती गेम खेळायच्या, वेळ घालवायच्या त्याच्यावरती. असं बरेच महिन्यांपासून चालू होतं. गेम खेळायच्या, टाइमपास करायच्या, करमणूक, मनोरंजन वगैरे वगैरे जे काय असेल ते या 3ही मुली करायच्या. या 3ही मुलींची नावं निशिका जी 16 वर्षांची, प्राची जी 14 वर्षांची आणि पाखी ही 12 वर्षांची, अशा या 3घी सख्ख्या बहिणी. 4 जानेवारी रात्री 2 वाजता, म्हणजे 3 जानेवारीची रात्र, मध्यरात्र, टेक्निकली 4 जानेवारी रात्री 2 वाजता, पहाटे 2 वाजता या केतन गुर्जन यांच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमधील एका व्यक्तीने, त्याच्या परिवाराने केतन गुर्जन यांच्या घराच्या गॅलरीमध्ये काहींना पाहिलं. 2-3 जणांना पाहिलं. ते गॅलरीच्या रेलिंगवरती बसलेल्या होत्या. मग त्यांना असं समजलं की कोणीतरी गॅलरीमध्ये आहे, रेलिंगवरती बसतंय आणि खाली वागतायत वगैरे. हा सर्व प्रकार त्यांनी पाहिला. अरुण कुमार हे त्या पाहणाऱ्या व्यक्तीचं नाव. प्रत्यक्षदर्शी, त्यांच्या बाईट, त्यांच्या रिॲक्शन्स या न्यूज चॅनलवरती आल्या आहेत आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा आहेत. त्यांनी पाहिलं. आधी सुरुवातीला ते घाबरले, कोणाला बोलवावं का, ह्या मुली अशा वागतायत रेलिंगमधनं वगैरे वगैरे. रात्री 2ची घटना आहे. नंतर थोड्या वेळाने या मुली रेलिंगवरनं खाली उतरल्या आणि घरात चालल्या गेल्या. मग या अरुण कुमार यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला की ठीक आहे, कोणी नाही आहे, म्हणून ते सुद्धा घरात चालल्या गेले. त्यानंतर 1.5 ते 2 मिनिटांनी या मुली परत गॅलरीत आल्या. त्यातल्या दोघींनी एकमेकींना कवटाळलं. गॅलरीतनं त्यांनी बाहेरच्या बाजूने झोकून दिलं स्वतःला. एकीने हात वगैरे पकडून ठेवला होता, पण या दोघींच्या वजनाने त्या 3घीही गॅलरीतनं खाली पडल्या आणि
खालच्या मजल्यांवरच्या खिडकीवरती जे पत्र्यांचे वगैरे शेड केलेले असतात त्यावर आदळत आदळत खाली जमिनीवर पडल्या. 9व्या मजल्यावरनं कोणी पडल्यानंतर तशी वाचण्याची शक्यता अतिशय कमी असते, केवळ चमत्कारच वाचवू शकतो. पण चमत्कार काही झाला नाही आणि या तिघींनी आपला जीव गमावला. मग वॉचमन धावले, शेजारी पाजारी त्या आवाजाने उठले, तेही धावले, त्या मुलींचे आई वडीलही खाली आले आणि त्या सर्वांनी बघितलं की आपल्या तिन्ही मुली खाली पडलेल्या आहेत. मग लगेच पोलिसांना फोन केला गेला. पोलिसांसोबत फॉरेन्सिक सुद्धा तिथे आले आणि त्यांनी तपास सुरू केला. तपास सुरू केल्यानंतर त्यांनी या मुलींच्या वडिलांना म्हणजे केतन गुर्जन यांना काही प्रश्न विचारले की या मुली एकत्र राहायच्या का. त्यांच्या वडिलांनी सांगितलं हो, त्या पूर्ण वेळ एकत्रच राहायच्या, तिघी सोबतच राहायच्या, सोबतच झोपायच्या, सोबतच जेवायच्या, पाणी देखील सोबत प्यायच्या, मोबाईलवरती सोबतच असायच्या, एकाच मोबाईलवरती तिघी जणी असायच्या. एवढंच काय, वॉशरूमला सुद्धा तिघी जणी एकत्रच जायच्या. इतकी उत्तरं त्यांनी दिली. ही उत्तरं ऐकल्यानंतर फॉरेन्सिकच्या लोकांनी ताबडतोब त्यांना सांगितलं की तुमच्या मुली या एका कोरियन गेमचा भाग होत्या. ही प्रश्नांची जेव्हा उत्तरं ऐकली की एकत्रच असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या मुली या कोरियन गेमचा भाग होत्या. या गेममध्ये 50 टास्क दिले जातात. कालपर्यंत 49 टास्क पूर्ण झाले होते आणि रात्री जो घडला तो 50वा टास्क होता आणि हा गेम आता संपलाय. अतिशय धक्कादायक गोष्ट आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे की कोरियन गेममध्ये इन्व्हॉल्व होऊन या तिघी सख्या बहिणींनी एकत्र जीव दिला. या गोष्टीचे अनेक पैलू आहेत, अनेक बाबी समोर येतीलच. अजून आपण एवढीच माहिती देतोय जेवढी अवेलेबल आहे, जेवढी पोलिसांद्वारे, फॉरेन्सिकद्वारे किंवा सायबर एक्सपर्ट्सद्वारे दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारावरती आम्ही ही स्टोरी, ही गोष्ट, ही कथा, सत्यकथा तुम्हाला सांगत आहोत. त्यानंतर पुढे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी समोर आल्या ज्या प्रथमदर्शनी थोड्या अजीब वाटतात. जसं की या घराच्या ड्रॉइंग रूममध्ये फरशीवरती, फ्लोअरवरती खाली 15 फोटो ठेवण्यात आलेले होते. हे फोटो त्या फॅमिलीचे होते, काही त्या मुलींचे एक एकटे होते, काही ग्रुपचे फोटो होते, काही पूर्ण परिवाराचे फोटो होते. असं सगळं यामध्ये दिसून आलं. या फोटोंच्या मध्यभागी एक डायरी ठेवलेली होती आणि या डायरीच्या एका पानावर जे लिहिलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय. या डायरीच्या एका पानावरती लिहिलेलं आहे कि इस डायरी में जो कुछ भी लिखा है वो सब पढ़ो क्योंकि ये सच है. आई एम रियली सॉरी, सॉरी पापा. आणि या लिखाणाच्या वरती हेडिंगच्या तिथे लिहिलेलं आहे ट्रू लाईफ स्टोरी, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर या डायरीची जवळपास 18 पानं लिहिलेली आहेत. या 18 पानांमध्ये काय लिहिले ते आपण आत्ताच नाही सांगू शकत, कारण हा तपासाचा भाग आहे. तपासाधीन ही गोष्ट आहे, ही घटना आहे. त्यामुळे बाकीचं जेव्हा समोर येईल तेव्हा नक्कीच आम्ही पुढचं अपडेटेड माहिती घेऊन तो आपल्या समोर येऊच. पण ही डायरी, त्यावरती लिहिलेलं आहे एक पान, जमिनीवर पसरलेले 15 फोटो, त्या फोटोंच्या मध्यभागी ठेवलेली ही डायरी, असा सगळा प्रकार आहे. त्याचप्रमाणे ज्या गॅलरीतनं या मुलींनी उडी घेतली त्या गॅलरीच्या सुद्धा एका भिंतीवरती काही लिहिलेलं आहे, ते सुद्धा तपासाधीन आहे. त्याची माहिती आपण पुढच्या भागात देऊया. तर ही होती ती पूर्ण घटना. तिघी मुलींनी आपला जीव गमावलेला आहे आणि परिवाराची काय दशा असेल, परिवारावरती काय बेतली असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. हा झाला एक भाग. ही झाली 4 तारखेच्या पहाटे 2 वाजता घडलेली घटना. आपण बघतो घरातले किशोरवयीन मुलं मुली, लहान मुलं मोठे सगळेच जण मोबाईलचा भरपूर वापर करतात. त्यामध्ये करमणुकीसाठी, माहितीसाठी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्याच. कोरियन लव्ह गेम नावाप्रमाणेच अगदी स्पष्ट आहे की हा गेम प्रेम, भावना, इमोशन्स या सर्वांवरती बेतलेला आहे. की कुठली कॉम्पिटिशन आहे, शर्यत आहे, ते स्निपर गेम असतील,
गोळ्या मारणं, युद्ध खेळणं, असा कुठलाही किंवा कुठली शर्यत, कारची शर्यत, मोटरसायकलची, असं काही या गेममध्ये नाही आहे. आता जर एखाद्या मुलाने या गेममध्ये भाग घेतला तर समोरून एक मुलगी याच्यासोबत बोलणार. जर एखाद्या मुलीने या भाग घेतला तर समोरून एखादा मुलगा यांच्याशी बोलणार, ज्याला म्हटलं जातं कोरियन लव्ह. सहभागी होणाऱ्या मुलांनी किंवा मुलींनी या समोरचा मुलगा किंवा मुलगी याचं प्रेम जिंकायचं असतं, त्याला किंवा तिला इम्प्रेस करायचं असतं आणि त्याद्वारे हा गेम जिंकायचा असतो. एकाच वेळी 2, 4, 5, 10 लोक सुद्धा यामध्ये सामील होतात. मग समोरची जी व्यक्ती आहे ती, जसं आपण इमोजीज टाकून किंवा टेक्स्टद्वारे यामध्ये समोरच्यांना काही टास्क देतात, काही चॅलेंजेस देतात. हे चॅलेंजेस जे पूर्ण करतील ते पुढच्या लेवलला जातात, जे नाही करत ते खेळाच्या बाहेर होतात. यावरनं लक्षात येतं की हा खेळ जो आहे तो प्रेमाचा आणि इमोशन्सचा भाग आहे, काही प्रमाणात इगोचा देखील भाग आहे. कारण की मग प्रेम, भावना या बाबतीत माणूस, हिंदीत ज्याला म्हणतात, जज्बाती होऊन जातो, भावनावश होऊन जातो आणि मग तो खेळ जिंकण्यासाठी, त्या समोरच्या मुलाला किंवा मुलीला इम्प्रेस करण्यासाठी वाटेल ते करायला तो तयार होतो किंवा ती तयार होते. मग यात स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळी टास्क दिले जातात, जसं या 3 मुली सुद्धा करत होत्या की बाथरूमला एकत्र जाणे, काहीतरी भिंतीवरती लिहिणे, स्वतःचे थोडेसे केस कापणे किंवा इतर काहीही. समोरची व्यक्ती म्हणते मी हे सांगतो ते करा, जे करेल त्याच्यावरती मी खुश होणार किंवा त्याच्यावरती मी प्रसन्न होणार, त्याच्याशी मी जास्त बोलणार, अशी आमिष दाखवून हा गेम पुढे जात राहतो. आणि सगळ्यात शेवटी डेअर, ज्याला म्हणतात डेअर, आव्हान, हे आव्हान दिलं जातं की तुम्ही इथनं उडी मारून दाखवा, तुम्ही तिथनं उडी मारून दाखवा, हे करून दाखवा, ते करून दाखवा. आणि यात भावनाहीन झालेले हे किशोरवयीन मुलं मुली तसंच करतात आणि ज्याचा प्रत्यय आपल्याला ह्या 4 तारखेच्या घटनेमध्ये आला की त्यांनी वरनं उडी मारून जीव गमावला आहे. मुळात हे गेम अशा प्रकारचे प्रेम, भावना याच्यावरती अवलंबून असल्यामुळे यामध्ये किशोरवयीन म्हणजे टीनेजमध्ये आलेले मुलं मुली, 14, 15, 16 वर्षाचे मुलं आणि मुली हे यात सामील होतात. त्यांच्यावरती हा गेम एका अर्थाने त्यांच्यावरती कब्जा करतो, त्यांच्या भावनांवरती कब्जा करतो आणि वाटेल तो खेळ मांडला जातो. या वयातल्या मुलांना हार्मोनल चेंजेस वगैरे ह्या गोष्टी होत असतात, त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढलेला असतो, इंडिव्हिज्युअलिटीचा भाग त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत असतो आणि मग काही गोष्टी हे मुलं इगोवरती घेतात, काही गोष्ट जास्त इमोशनल होतात, पेटून उठतात आणि मग हे असले प्रकार यामध्ये घडतात. ही कथा सांगण्याचा मुद्दा मुळात महत्त्वाचा यासाठी आहे की आपल्याही घरात या वयाची मुलं असतील, मुली असतील, भावंडं असतील, या सर्वांवरती लक्ष ठेवा. टेक्नॉलॉजीचा वापर हा करायलाच हवा, तो केलाही पाहिजे, प्रगतीसाठी केला पाहिजे, उन्नतीसाठी केला पाहिजे, अभ्यासासाठी केला पाहिजे, थोड्या प्रमाणात मनोरंजनासाठी सुद्धा केला पाहिजे. पण हे OTT प्लॅटफॉर्म जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून देशभरातलं एंटरटेनमेंट मटेरियल, कोरियन, अमेरिकन, फ्रेंच, स्पॅनिश वगैरे हे सगळं आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. एखाद्या देशाच्या कंटेंटचा प्रभाव आपल्यावरती पडायला लागला की मग त्या देशातील इतर गोष्टींकडे सुद्धा आपण आकर्षित होतो आणि मग तसं तसं वागायला लागतो. त्यामुळे आपल्या घरात जर मुलं मुली, किशोरवयीन मुलं मुली जर मोबाईलचा वापर करत असतील, टॅब किंवा लॅपटॉपचा वापर करत असतील, तर त्यामागे ते काय करतायत, कोणत्या गोष्टीवरती वेळ घालवतायत याकडे जरूर लक्ष द्या. कारण ह्या घटना आता वाढायला लागलेल्या आहेत. आजकालची ही पिढी ही अत्यंत इंडिव्हिज्युअलिटीवरती विश्वास ठेवणारी आहे. त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. ठीक आहे, ते कसं मॅनेज करायचं हे प्रत्येक पालकांनी आपण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या घरातील किशोरवयीन लोक कशावरती वेळ घालवत आहेत, कशामध्ये गुंतलेले आहेत, काय गोष्टी करतात ह्याकडे लक्ष जरूर ठेवा आणि ह्या गोष्टी प्रेमाने सुद्धा साध्य केल्या जाऊ शकतात. विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोला, विश्वासात घेऊन त्यांना चांगलं वाईट समजावून सांगा. कारण तुम्ही जर बळजबरी केली तर ते रेबेलियस होतील, ते रागात येतील, भांडतील वगैरे. असं न करता त्यांना समजावून अत्यंत प्रेमाने व्यवस्थितरित्या समजावून त्यांना सांगा आणि अशा गोष्टी आपल्याकडे होणार नाहीत याची जरूर काळजी घ्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढच्या भागात भेटूया अशाच एखाद्या
कथेसोबत, ज्यातनं आपल्याला काही बोध सुद्धा घेता येईल. धन्यवाद.